बाई 40च्या उंबरठ्यावर आली की अधिकच तरुण दिसते असं म्हणतात. तिच्या सौंदर्याला एक परिपक्वता आलेली असते. वागण्यात, बोलण्यात एक स्थिरता आणि समज आलेली असते. एक प्रकारचा आत्मविश्वास इतक्या वर्षानंतर तिच्या व्यक्तिमत्वात आलेला असतो. आणि हे सगळं तिच्या सौंदर्यात उतरून तिचं सौंदर्य ठळक झालेलं असतं. चार चौकात उठून दिसेल इतकं तर नक्कीच झालेलं असतं. पण स्वतःच्या नवऱ्याचं काय? त्याचं असतं का लक्ष आपल्या बायकोकडे? मिताली आज सकाळी किचनमध्ये काम आवरत असताना महेशने तिला सांगितलं की आज संध्याकाळी त्यांच्या ऑफिसच्या पार्टीला जायचे आहे. सगळ्यांच्या बायका येणार आहेत. नीट तयार हो, काकूबाईसारखी साडी नेसू नकोस. तुला आज पहिल्यांदाच बघणार आहेत माझ्या ऑफिसमधले लोक, महेश तिला सूचना देत होता. त्याच्या सूचना ऐकून हसतच मिताली बाहेर आली आणि त्याला चहा देत म्हणाली, हो, मी ती डिझायनर साडी आहे ना, तुम्ही दिवाळीला मला घेतली होती गेल्या वर्षी, ती नेसते. महेश स्वतःचा आवरून ऑफिसला निघून गेला. तो गेल्यानंतर मितालीने मुलांना उठवलं. एकीकडे सासू सासऱ्यांना चहा नाश्ता दिला. सकाळची कामं आटपली आणि दुपारच्या जेवणाला लागली. दुपारी कामं आवरल्यानंतर तिला मोकळा वेळ मिळाला तशी तिने कपाटातून ती हलक्या आकाशी रंगाची डिझायनर साडी काढली. महेशने खूप प्रेमाने ही महागडी साडी सरप्राईज म्हणून मागच्या दिवाळीला दिली होती मितालीला. एकदाच नेसली होती ही साडी ती आणि आता आज नेसणार होती. खांद्यावर तिने ती साडी टाकून स्वतःला आरशात बघितलं. 2 मुलं झाल्यानंतर थोडं सुटलेलं पोट, जास्त नाही पण वाढलेलं वजन, हनुवटीच्या खालचा भाग थोडा बाहेर आलेला, डबल चिन, या एवढ्या गोष्टी सोडल्या तर अजूनही तिची त्वचा पूर्वी इतकीच नितळ होती. चेहऱ्यावर चमक होती. तिचा तो गोरापान रंग आणखीनच खुलून दिसत होता. मी अजूनही छान दिसते का? काहीशा संभ्रमावस्थेत पडलेल्या मितालीला आज स्वतःकडे निहाळून बघताना हा प्रश्न पडला. खरं तर आज बऱ्याच दिवसांनी ती स्वतःला असं आरशात निरखून बघत होती आणि म्हणूनच तिला हा प्रश्न पडला. ती बराच वेळ अशी स्वतःला आरशात नुसती बघत राहिली. पण मग या विचारातून स्वतःला सावरत तिने, आज मी अशी काही तयार होईन की महेश माझ्याकडे बघतच राहतील. अगदी मला पहिल्यांदा बघायला आले तेव्हा जसे प्रेमात पडले होते तसेच, म्हणत एकटीच लाजत तिने साडी बाजूला ठेवत घड्याळाकडे पाहिलं. दुपारचे 3 वाजले होते. संध्याकाळी 6ला घरातून निघायचं आहे. तर मग सासू सासरे आणि मुलांचं चहा पाण्याचं आणि जेवणाचं आताच करून ठेवायला हवं. म्हणजे मग घाई नको म्हणून आज दुपारी नेहमीसारखी एक झोप न काढता ती उठून कामाला लागली. 5 वाजेपर्यंत तिने सगळं नीट आवरलं आणि स्वतःची तयारी करायला घेतली. छान तयार होता यावं यासाठी जरा लवकरच तिने तयारी करायला घेतली. आधीपासूनच छान नटायची हौस होती तिला. पण हल्ली मोठी होत असलेली मुलं, त्यांचा अभ्यास, घर आणि जबाबदाऱ्या यामुळे या सगळ्यांचा जवळजवळ विसर पडला होता तिला. तिने छान अगदी व्यवस्थित साडी नेसली, त्यावर मॅचिंग बांगड्या आणि कानातले घातले. सगळं मॅचिंग घेऊन ठेवलं होतं तिने, पण घालायचा योग आला नव्हता. मेकअप करायची सवय नव्हती तिला, तरीही हलकासा मेकअप आणि त्यावर साजेशी सोपी हेअरस्टाईल केली तिने. पूर्ण तयार झाल्यावर ती निघताना सासूबाईंना सांगायला गेली तेव्हा त्यासुद्धा तिच्याकडे बघत बसल्या. त्यांनी तिला छान दिसते आहेस असं सांगितलं नसलं तरी त्यांच्या डोळ्यात तिला ते स्पष्ट दिसलं. स्वतःवरच खुश होऊन ती निघाली. मनात एकच विचार, महेश काय प्रतिक्रिया देईल. रस्त्यात अनपेक्षितपणे जास्तच ट्रॅफिक मिळालं आणि जवळजवळ अर्धा तास उशिरा पोचली मिताली. इथे महेश वाट बघत होताच. ती आल्या आल्या त्याला सॉरी बोलू लागली, पण महेश तिच्यावर वैतागला. जरा लवकर निघायला काय झालेलं, घरातच होतीस ना, म्हणत तो तिचं म्हणणं काहीही ऐकून न घेता आत हॉटेलमध्ये गेला. त्याच्या मागोमाग तीही आत गेली. आत गेल्या गेल्या अनेक जण भेटू लागले. सगळ्यांच्या अर्धांगिनी अशा छान छान तयार होऊन आल्या होत्या. सगळ्यांशी महेश मितालीची ओळख करून देत होता. मितालीसुद्धा काही वेळाने तिथे जरा रमली. काही जणी तिच्याशी बोलायलाही आल्या. बऱ्याच जणींनी मितालीची तुम्ही खूप छान दिसता अशी प्रशंसा केली. मिताली मात्र मनातून मगाशी महेश चिडला होता आणि त्याने अजून एकदाही आपल्याकडे नीट बघितलं नाही यामुळे अस्वस्थ होती. महेश तिथे लांब मित्रांबरोबर पार्टी एन्जॉय करत होता. नंतर जेवण वगैरे झाल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन दोघं घरी आले. येताना टॅक्सीमध्ये सुद्धा महेश ऑफिसच्याच गोष्टी करत होता. आज सगळ्यांना भेटून मितालीला सुद्धा छान वाटलं होतं. पण महेशने फक्त एकदा आपल्याकडे बघावं आणि तू आज छान दिसते आहेस असं म्हणावं एवढंच तिला वाटत होतं. गेल्या महिन्यात घरात सत्यनारायणची पूजा होती. तेव्हासुद्धा घरात सगळी कामं करून धावपळ करून जमेल तसं मिताली स्वतःची तयारी करून पूजेला बसली होती. दिवसभर पाहुणे येत होते. त्यांची उठबस करणं, जेवणाचं बघणं अशी असंख्य कामं करत असताना सुद्धा तिचं एक लक्ष महेशच्या एका नजरेकडे लागून राहिलं होतं. त्याने एकदा तरी निदान नजरेने तरी तिला सांगावं,
की आज तू खूप छान दिसते आहेस, पण नाही, सगळ्या गडबडीत राहून गेलं असेल म्हणून तेव्हाही तिने मनावर नाही घेतलं. पण आज तिला राहून राहून आठवू लागलं की हल्ली आपण पूर्वीसारखं तयारी होत नाही आणि महेश आपल्याकडं पूर्वीसारखं बघून कौतुकही करत नाही का? कदाचित गृहीत धरत असतील ते, किंवा मग हे सांगणं महत्त्वाचं वाटत नसेल त्यांना. पण मी तर प्रत्येक वेळेस सगळ्या कामातून वेळ काढून एवढी छान तयार होते, ते फक्त त्यांच्यासाठीच ना, त्यांच्या एका प्रेमळ आणि कौतुकाने भरलेल्या 2 शब्दांसाठीच ना. पण प्रत्येक वेळेस जाऊ दे, कामाच्या गडबडीत नाही लक्षात राहत हे सांगितलं नाही म्हणजे त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही असं नाही ना. म्हणून स्वतःची समजूत काढते. पण आम्ही बायका घरातल्या प्रत्येकाचं सगळं प्रेमाने करतो. घरातली आणि बाहेरची कामं मनापासून करतो. हे सगळं करताना आपल्या नवऱ्याने त्या वेळी फक्त आपल्या दिसण्याचं थोडं तरी कौतुक करावं, हीच माफक अपेक्षा असते. मनातले विचार उगाचच नको तितका थैमान घालत आहेत हे लक्षात घेत मितालीने महेशकडे बघितलं. घरी आल्यावर तो झोपूनसुद्धा गेला होता. त्याला मितालीच्या अस्वस्थ होण्याचा मागमूसही नव्हता. यात आता महेशची खूप मोठी चूक आहे असं नाही, पण आपली बायको मग ती वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना, ती जर छान तयार होऊन त्याच्यासमोर आली तर तेव्हा तिला आरशात स्वतःला बघण्यापेक्षा नवऱ्याच्या डोळ्यात स्वतःला बघायला जास्त आवडतं. त्यावेळेस तिच्या मनात हा प्रश्न नेहमीच असतो, सांग मी कशी दिसते? अशा वेळेस जर तिचं थोडंसं कौतुक केलं तर ते तिला पुढचे कितीतरी दिवस पुरणार असतं. म्हटलं तर खूपच छोटीशी गोष्ट आहे ही, पण जर त्या वेळेला केली तर तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. कारण बायको ही स्वतःसाठी कमी पण आपल्या नवऱ्यासाठी जास्त छान तयार होत असते. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.